नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इडली कशी बनवायची ते. इडलीचं भांडं नसताना इडली कशी बनवायची ते. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि मिरची तळून घेतले. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसंच यूज करू शकता ते. त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आपण आताचे तळून घेतले ते मिरची आणि लसूण, कोथिंबीर, जे काही तुम्ही म्हणता ते. काही लोक कोथिंबीर म्हणतात, काही लोक कोथिंबीर म्हणतात. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे चटणीची त्याप्रमाणे. इथं आपली चटणी रेडी आहे. हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये आपण ह्या चटणीला एक तडका देऊया, म्हणजे फोडणी देऊया, मराठीमध्ये आपण म्हणतो तसं. इथं मी जिऱ्याची फोडणी दिली आहे फक्त. तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची पण देऊ शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता. इथं आपली चटणी रेडी आहे. आता आपण पुढची तयारी करूया. एक कढई घ्या, त्यामध्ये पाणी घ्या. हे आपलं इडलीचं बॅटर आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला 2 कप तांदूळ आणि 1 कप उडद डाळ हे मस्तपैकी धुवून 4 तास भिजत घालायचं आणि नंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आणि सकाळी या पिठाची तुम्ही इडली बनवू शकता. तुम्ही पाहताय आता ते फर्मेंटेड होईल, मस्तपैकी जाळी सुटेल. कन्सिस्टन्सी चेक करा आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. थोडंसं मीठ चवीपुरतं. मीठ आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे बॅटर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर आपलं बॅटर रेडी आहे इडली बनवण्यासाठी. या बॅटरपासून आपण इडली, डोसा, उत्तप्पम जे आपल्याला आवडेल ते बनवू शकतो. चला तर मग आता हे बॅटर रेडी आहे. आता आपण पुढची तयारी करूया. इथे एक प्लेट घेतली मी, त्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळे इडली त्या प्लेटला चिकटणार नाही. इथं मी एक प्लेट घेते आणि ती या पाण्यामध्ये ठेवते आणि त्याच्यावरती मी ती प्लेट ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकणार आहे. इथं माझ्याकडे स्टँड नाही आहे म्हणून मी प्लेटचा यूज करते. या कढईमध्ये पण ठेवण्यासाठी एक स्टँड असतं, ते पण स्टँड नाही आहे माझ्याकडे. त्यासाठी मी प्लेट यूज करते आणि त्या प्लेटमध्ये पाणी टाकते, कारण पाणी नाही टाकलं तर हे व्हायबल होऊ शकतं. ज्यावेळेस आपण गॅस चालू करून ते पाणी जेव्हा उकळेल त्यावेळेस. इथं आपलं पाणी पण मस्तपैकी गरम झालं आहे आणि या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण हे आपलं इडलीचं बॅटर टाकून घेऊया. आता ही प्लेट आपण 15 ते 20 मिनिटांसाठी या कढईमध्ये मस्त एका परातीने झाकून ठेवणार आहोत. त्याच्यावरती मी एक बोर्ड ठेवला आहे, हवा बाहेर जाऊ नये, वाफ बाहेर जाऊ नये म्हणून. आता माझे 15 मिनटं झालेले आहेत. आता मी हे उघडून बघते. उघडताना काळजी घ्या, कारण याच्यातून वाफ बाहेर पडते आणि ती वाफ पोळू शकते तुम्हाला. इडली शिजली का नाही यासाठी आपण एका चाकूच्या वापराने हे चेक करणार आहोत. चाकू यामध्ये असा हे करायचा, बुडवायचा. चाकू जर स्वच्छ बाहेर आला तर इडली मस्त शिजली असं समजून जायचं. आपली इडली शिजली. आता मी ही खाली घेते आणि ही इडली तुम्ही एकदम थंड झाल्यानंतर काढा. त्याच्या एकदम बाजू मोकळ्या करून घ्या चाकूच्या सहाय्याने. थंड झाल्यानंतर आहे अशी इडली बाहेर निघते, पण इथं मी गरम असतानाच काढत आहे, त्यामुळे मी त्याचे 7 ते 8 भाग करून त्याचे आपण ढोकळा जसं बनवतो त्या टाईपमध्ये त्याचे तुकडे करणार आहे. पहा आपली मऊ इडली रेडी.
आणि चटणी पण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने इडली बनवता तेही सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा.